मंडळी नमस्कार. मी सुजाता चोख. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. इंग्रजी नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यानंतर आपण सगळे काही ना काहीतरी संकल्प करत असतो. ते संकल्प तडीच जातात असं नाही, पण तरी चालू राहतात. मध्ये खंड पडतात, काही गोष्टी घडतात, आपल्याला जमत नाही, सुरुवातीचा उत्साह मावळतो. त्याचं कारण खूपदा असं असतं की संकल्प आपण खूप मोठमोठे करतो. तर या अनुषंगाने थोडंसं जेम्स क्लिअर यांच्या पुस्तकाबद्दल ऑटोमिक हॅबिट्स, अनेकांनी हे पुस्तक वाचलं असेल कारण ते अमेरिकन लेखक आहेत आणि बहुचर्चित पुस्तक आहे ते. त्या पुस्तकाने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. तर ऑटोमिक हॅबिट्स म्हणजे सूक्ष्म सवयी, छोट्या सवयी. तर मला असं वाटलं, हे पुस्तक मी 15-20 दिवसापूर्वी आधी एकदा चाळलं होतं, पण एवढं काही अपील झालं नव्हतं. पण नंतर मला ते खूप आवडायला लागलं की हे पुस्तक खूप छान आहे. त्याच्यामध्ये त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे नेम, रूल, 3 मिनिट्स रूल, असं हे कसं. तर ते संकल्प मला असं वाटलं की ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला अनेक संकल्प सुचतील आपल्यासाठी उपयुक्त असलेले. त्यांचं म्हणणं असं आहे की 1% जर तुम्ही, म्हणजे आज मी 1% आहे तर उद्या 2 असेल, अशा प्रकारे तुमची गुणवत्ता वाढत जाते. म्हणजे तुम्ही ध्येय ठरवण्यापेक्षा चांगल्या सवयीतून स्वतःची गुणवत्ता वाढवत असताना आपोआप तुम्ही ध्येयापर्यंत पोचता. हे मला पटलं, कारण ध्येय ठरवलं की आपल्या मनावर एक प्रकारचा ताण येतो, ते गाठायची घाई होते आपल्याला. पण त्याच्याऐवजी आपण जर ठरवलं की मी आता 2 मिनटं रोज हे करेन, त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी दिल्या की आपण जर ठरवलं की मी जिमला जा, मी रोज व्यायाम करणार आहे, वेट लॉस करायचं आहे, मला व्यायाम करायचं आहे, तर तुम्ही असं करा की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लगेच समोर व्यायामाचा ड्रेस किंवा शूज वगैरे जे काही चालायला तुम्ही जाणार असाल ते साहित्य तुम्हाला समोर काढून ठेवा. ते शोधायची हे करू नका, शोधायचा त्रास ठेवू नका. तुमचं आटपलं की ताबडतोब तुम्ही ते कपडे चढवा आणि व्यायाम करायचा किंवा व्यायामशाळेत जा, जे काही तुम्ही ठरवलं असेल ते. त्यामुळे कसं आणि तिथे 5च मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं, जो काही तुम्ही ठरवलं असेल तेवढा तुम्ही तो व्यायाम करा. त्यानंतर आता वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला आहारावर पण कंट्रोल ठेवायला लागेल ना, नियंत्रण ठेवायला लागेल. मग ते कसं, तर आपल्या घरी उघड्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या ज्या बरण्या असतात किंवा पार्सल्स, काय पॅकेट्स असतात, अशी वेफर्स असतील, चिवडा बिवडा काय काय सगळं असतं, तळलेले अनेक पदार्थ असतात. तर त्यांचं म्हणणं ते समोर दिसतील असे टेबलावर ठेवू नका, ते आत टाकून द्या. आणि टेबलावर काय ठेवाल तुम्ही, तर टेबलावर तुम्ही फळं ठेवा, कारण फळं खाल्ल्याने तुमचं वजन वाढणार नाही. आणि जर चांगलं वाईट सवयी सोडणं यासाठी सुद्धा त्यांचं एक आहे की ते म्हणाले की पुरुष असतात, सिगरेट सोडायची, तरुण मुलांना सिगरेट सोडायची असते त्यांना. मग त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सिगरेट पिणाऱ्यांच्या ग्रुपच्या इथे गेला ते खाद्दा, शक्यतो टाळा त्यांना. तिथे गेलात तर तुम्ही नम्रपणे त्यांना सांगा की नाही, मी आता सध्या सिगरेट ओढत नाही मी. पण त्याचं टेम्पटेशन तुम्हाला होऊ नये, त्याचं तुम्हाला आकर्षण वाटू नये, यासाठी अशा ग्रुपमध्ये तुम्ही शक्यतोवर जाऊच नका. आपोआप तुमचा हळूहळू तुमचं ते व्यसन सुटेल. त्यानंतर त्यांनी व्यायामाचं जसं दिलं आहे तसं वाचनाचं पण त्यांनी दिलं आहे. तुम्ही अगदी छोटा तुम्ही सवय लावून घ्या. हॅबिट्स, तर छोटी सवय लावून घ्या की मी उठल्यानंतर दररोज 1 पान वाचणार आहे. तर मग एक पुस्तक कपाटात आहे का, मी भगवद्गीता वाचणार आहे का, तर ते कपाटात आहे. मग ते तुम्ही कपाटात ठेवू नका, काढून ठेवा बाहेर, टेबलावर तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी, लगेच हाताला तुम्हाला मिळालं पाहिजे. ते पुस्तक घ्या, तुम्ही तयार ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तो तुमचा जो 3 मिनटाचा किंवा 1 पान, 2 पान, 3 पान, जी काही तुम्ही कमीत कमी ठरवा, अतिशय कमी वेळ लागेल अशा प्रकारची तुम्ही सवय लावून घ्या. आणि त्यांचं म्हणणं आहे 1% जर तुम्ही सुरुवात केलेली आहे तर वर्षाच्या शेवटी 37% तुमची गुणवत्ता वाढलेली असते. म्हणजे सवयीतून गुणवत्तेपर्यंत वाढत जाणं आणि ध्येयापर्यंत पोचणं हे सवयीमुळे शक्य होतं. तर आपण जर म्हटलं की नाही रोज 1-2 तास वाचणार आहे यापुढे, करतो आपण हा संकल्प, 8 दिवस 15 दिवस आपण तो पारही पडतो, पण नंतर आपल्या मनावर ताण यायला लागतो, बापरे 2 तास वाचायचे, आत्ता तर वेळ नाही, संध्याकाळी बघू, असं करत होतं ते. त्याच्याऐवजी 3च मिनटं वाचायचं आहे ना, आत्ता वाचून टाकते पटकन, असं होतं. आणि ह्या ज्या त्यांनी वेगवेगळ्या सवयी त्याच्यामध्ये दिल्या, सवयींचे अभ्यास घेते, सवयीतून ध्येयापर्यंत. म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी जे काही करावं लागतं ते म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतात, चांगल्या सवयी आपल्याला घ्याव्या लागतात आणि वाईट सवयीचा त्याग करावा लागतो. तर तो कसा करायचा, त्याच्यासाठीही अनेक उदाहरणं त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत.
तर मला असं वाटतं की ज्यांनी अनेकांनी हे पुस्तक वाचलंच असेल अशी मला खात्री आहे. पण आठवण करून देण्यासाठी मी हा पुस्तक आणि माझं मुळात चॅनल सुरू करण्यामागचं ध्येय असते की मी जे काही वाचले ते मी तुमच्यापर्यंत पोचवणं. तर या पुस्तकाची तुम्हाला मी एका अर्थाने आठवण करून देते असं तुम्ही समजा की आज 1 तारीख आहे. तुम्ही ते व्हिडिओसुद्धा भरपूर आहेत, पॉडकास्ट आहेत त्याच्यावर. त्यातला एखादा बघा आणि त्यातून तुम्हाला जर वाटलं आजच्या आज तुम्ही एखादा नेम सुरू करू शकता. 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, जे काही असेल. मी संगीत ऐकणार आहे. मी दररोज 10 मिनिटं एक राग ऐकणार आहे, 10 मिनिटाचा. तेवढंच तुम्ही ऐका. आणि अशा प्रकारे हळूहळू तुम्ही जेव्हा कराल त्यातून तुमची गुणवत्ता वाढीला लागेल. तर हे खूप मला छान वाटलं. आणि आता स्वतःसाठी सांगते, मी हे पुस्तक वाचल्यानंतर मला शिवणकाम, भरतकाम आणि हे निटिंग म्हणजे क्रोशे याची खूप आवड आहे, छंद आहे माझा तो. आतापर्यंत मी खूप काही कामं केली, पण आता माझी गरज आहे की माझ्याकडे तसं खूप काम नसतं जास्ती, वेळ बराच आहे. कारण मला मोठमोठी कामं मी आता स्वीकारत नाही. माझ्याच्याने आमच्या क्षेत्रामध्ये ड्युटी असते ती 12 तासाची असते. ह्याच्यामध्ये सिनेमा लाईनमध्ये वगैरे, सिनेमा मॉडेलिंग वगैरे जे काय असेल तिथे 12 तासाची ड्युटी असते. आणि जर कंटिन्यू तुम्ही घेतलं म्हणजे 3 किंवा 4 दिवसाचं शूटिंग घेतलं, 5 दिवसाचं घेतलं, आता मध्ये मी 10 दिवसाचं केलं, तर मला खूप ताण आला मनावर. म्हणजे शरीरावर पण ताण आला, थकायला झालं मला की सकाळी 6 वाजता निघायचं, रात्री 9-10 वाजता कधीतरी यायचं, खूप लांब वसईला वगैरे, नायगावला असं कुठेतरी जावं लागतं. त्यामुळे माझे कामं आता कमी होणार आहेत. आणि कामं कमी होणार आहेत म्हणून आपल्याकडे दुसरा प्लॅन की जो वेळ अत्यंत उत्तम जाईल. आणि त्याला आणखी एक दुसरं हे आहे की माझे जे महाराज आहेत, आमचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांनी असं सांगितलं आहे की उपजीविकेपुरतं तुम्ही स्वतः काहीतरी मिळवत राहा. आधी मिळवी मग जेवी समर्थांनी पण सांगितलं. त्यामुळे तुमच्याकडे किती पैसे आहे, तुम्हाला काय आहे हा विचार करू नका. तुम्ही रोज काही ना काहीतरी तुम्ही करत राहिलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा मला करणं भाग आहे, कारण मी उपदेशाप्रमाणे वागण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. तर मग मी काय केलं की यांचं पुस्तक वाचलं, ऑटोमिक हॅबिट्स. आणि मला वाटतं आपण एक काम करूया. आता आपण आणखी मी एक ठरवलं आहे नव्या वर्षासाठी की जीवनाकडे आत्तापर्यंत ठीक आहे लेट गो करत गेलो की याला एक दिलं, किती पैसे मिळणार आहेत, ठीक आहे, कथाकथनाचे कार्यक्रम मी करत होते, जे काही लोक देतील ते घ्यायचं. पण त्याच्यामध्ये असं मी आठवत राहिले, आता मी ज्यावेळी आढावा घेतला नवीन वर्षाच्या निमित्ताने, कारण मी परत कार्यक्रम सुरू केले, झाले 5-6 कार्यक्रम, छान झालं सगळं. तर आता मी ठरवलं की ह्याच्याकडे व्यावहारिक पैसे मिळवायचेत, आपल्याला पैसे हवे आहेत, मला मिळवायचे. का नाही मिळवायचे? जर मी गुणवत्ता माझ्याकडे आता आली असेल वर्षानुवर्ष काम करून, तर मला पैसे मिळायला हवेत थोडे तरी. आणि किती मिळणार आहे ते मला माहीत असलं पाहिजे. पैशांच्या मागे धावायचं नाही हे बरोबर, पण मला किती मिळणार आहे हे मला माहीत हवं. त्याचं कारण असं आहे की मी आता जिथे जायचं तिथे रिक्षा टॅक्सी खर्च करून जाते, माझ्या पर्समध्ये पैसे खर्च करते मी. त्यामुळे मला किती मिळणार आहेत हे मला माहीत असेल तरच मी ते काम स्वीकारेन, नाही तर नाही स्वीकारेन. तर त्यामुळे व्यावहारिकपणे वागणं हा एक माझ्यासाठी असलेला नवा संकल्प आहे. तो मी आता सहज जाता सांगितला. पण मी यांनी सांगितलं, त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मी ज्या पर्सीस वगैरे शिवते, कोणाला भेटी द्यायला मला उपयोगी पडतो. कोणी पाहुणं आलं, ह्याच्या बाई आली एखादी, तर ब्लाऊज पिशाऐवजी पर्स दिली, पिशवी दिली, असं माझं ते चालतं. कोणाला काही ना काहीतरी करून देणं केलेलं असलं की आपल्याला कधीही देता येतं, म्हणून आतापर्यंत. पण आता मी म्हटलं नाही, आता आपण विकूयात. आधी विकत होते मी, पण ठीक आहे, आपला त्यासाठी मटेरियलचा खर्च झाला आहे, त्याच्यात एक 5-10 रुपये मिळाले की झालं. पण आता मी तसं करणार नाही. आता मी बघणार की मला किती पैसे हवे त्यातनं. रेग्युलर कॉस्टिंग ज्याला म्हणतो ते मी करायचं असं मी ठरवलं. आणि मी ठरवलं की आता आपण कापडी पर्स आणि कापडी पिशव्या हे शिवायचं. आणि त्याला जागा कमी लागते साठवायला. मटेरियल आणायचं भरपूर होलसेलच्या. आमच्याकडे पार्कात एक दुकान आहे, मोठमोठे कट पीसेस मिळतात तिथे, 1 मीटर 1.5 मीटर. त्याच्यातनं त्यात 4-5 पर्स 6 पर्स असं होतं. आणि चांगला कापड चॉईस असतो आपल्याला. तर मग मी ठरवलं की आपण रोज 1 पर्स शिवायचे, असं मी 15 दिवसापूर्वी ठरवलं. त्याप्रमाणे पहिले 4 दिवस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रात्री तयारी पण करून ठेवायला लागले की काय शिवणार आहे, उद्या मी काय करणार आहे. त्याप्रमाणे त्या 1 पर्सची तयारी. 4 दिवस गेले व्यवस्थित. पर्स शिवले आम्ही 4, दररोज 1 शिवली. त्यांना मग एम्ब्रॉयडरी निटिंग चालू होतं. मग मी ठरवलं की आज आपण 2-3 पर्स तयारी तर करून ठेवू, बघूया आप जमलं तर. आणि त्या 5-6 दिवसातच मला सवय व्हायला लागली. हात बसणं असं आपण म्हणतो, तो हात बसला माझा. आणि मग सांगते मी तुम्हाला, 1 आठवड्यानंतर एका दिवशी 4 पर्स शिवला मी बसल्या बैठकीत. मग मला कळलं की गुणवत्ता कशी आहे, हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आपण म्हणतो ना अनुभूतीची गोष्ट आहे अध्यात्मात, तशी अनुभूतीची गोष्ट आहे सवयींमध्ये पण मला दिसली. त्यामुळे
मी आता असं ठरवलं आहे की या कामांमध्ये आपण हे 3 मिनटं 4 मिनटं हे जे आहे ते घ्यायचं. नंतर मी आणखी एक सवय स्वतःला त्यांनी सांगितल्यावरून घेतली की आता भगवद्गीता माझ्याकडे आहे. प्रभुपाद स्वामी ते हरे कृष्णवाली ती आहे आणि त्याचं विवरण अतिशय खूप छान आहे. तर मी असं ठरवलं की दररोज त्या भगवद्गीतेतला एक श्लोक, त्याचा अर्थ आणि त्याचं विवरण एकच रोज वाचायचं सकाळी उठल्यानंतर. त्याप्रमाणे मी ते ठरवून घेतलं आहे. आणि आता हे अजून नववर्ष सुरू व्हायचं आहे, पण मी ते आधीच सुरू केलं आहे. कारण मी हॅबिट म्हणून सुरू केलं आहे की मला ती सवय लावून घ्यायची आहे स्वतःला, की रोज माझ्या डोळ्याखालनं हे आध्यात्मिक शब्द गेले पाहिजेत. तत्त्वज्ञानात्मक काहीतरी मी चिंतन केलं पाहिजे. त्यासाठी मी हे सुरू केलं. आणि मला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे हे तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला आवडीचे सुद्धा काही छंद मिळतील. आपल्या छंदासाठी 3 मिनटं देणं हे कुणालाही सहज शक्य आहे ना. 3 मिनटं देणं आपण तर देऊच शकतो. मी एखादी भाषा शिकायची आहे, मी 5 मिनटंच फक्त मी अभ्यास करेन त्याचा, चालेल मला, पुरेल. तर असं मी स्वतःसाठी हा प्रयोग करतेच आहे. आणि पहिल्याच प्रयोगामध्ये मला थोडंसं छान अनुभव येतो आहे त्याचं असं वाटतं. आणि तुम्ही सगळ्यांनी पण हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मोठमोठे संकल्पांच्या भानगडीत न पडता 3 मिनटं 5 मिनटं असाच संकल्प करा. एक पान वाचायचं आहे असाच करा. एक श्लोक वाचायचं आहे असंच करा. मध्यंतरी मी एक केला होता की माझ्याकडे मनाचे श्लोकांचं पुस्तक आहे, तर डाव्या बाजूला उजवलं ते 2 पानं ती रोज वाचायची आपण, असं मी ठरवलं होतं. ते पुस्तक संपलं. ते पुस्तक संपल्यानंतर काही नव्हता संकल्प. मग या पुस्तकाची पुन्हा आठवण आणि आणलं लायब्ररीतनं बघितलं वगैरे. आणि मग लायब्ररीतनं नाही आणलं, पॉडकास्ट बघितला आणि म्हटलं हां आता आपण ते करूया. म्हणून मग भगवद्गीतेचं ते सुरू केलं. ते पण छान चाललं आहे. आणि मग पर्सचं केलं. तर हे सगळं खूप छान मला आवडतं आहे. आणखी पण मी 1-2 संकल्प केले आहेत, ते मी नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन. कारण ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे संकल्प आहेत. ते मी एक व्हिडिओ केला होता, तो पाहू शकता तुम्ही. 4 भिंतीतला वानप्रस्थाश्रम त्याच्याशी संबंधित असे 1-2 संकल्प मी केलेले आहेत. ते मी तुम्हाला पुढल्या वेळी सांगेन. आता मी इथे थांबते आणि पुन्हा एकदा अशीच येईन काहीतरी वेगळा विषय घेऊन. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.